हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा जो व्लॉग आहे ना तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर आज मी तुम्हाला माझं जे सकाळचं रुटीन असतं तर त्याचबरोबर सकाळच्या धावपळीमध्ये मी माझी सकाळची कामे कशी आवरते किंवा मी माझी सकाळची कामे कशा पद्धतीने पूर्ण करते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर आता व्हिडिओला सुरुवात केलेली होती। सकाळी मी लवकर उठलेले होते, जसं की तुम्ही बघू शकता खिडकीच्या बाहेर सुद्धा तुम्हाला अंधार जो आहे तो दिसतच असेल। आणि मी जसं की नेहमी सांगते आम्ही सकाळी लवकर उठतो तर त्याच्यामुळे माझं रुटीन सुद्धा सकाळी लवकर चालू होतं। आणि आता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, थंडी खूप आहे, तर त्याच्यामुळे मी जे विंडो आहेत ना तर त्या बिलकुल सुद्धा ओपन करत नाही, कारण की त्याच्यामधून खूप थंड हवा आतमध्ये येते। तर आता मी आंघोळ वगैरे करून घेतलेली होती, त्यानंतर मग मी किचनमध्ये आले। इथे आल्यानंतर सगळ्यात आधी माझ्या दिवसाची सुरुवात असते तर ती चहापासून होते। तर इथे एकीकडे मी चहा ठेवलेला होता आणि मग दुसरीकडे एक ग्लास पाणी घेतला आधी मी, आणि त्यानंतर मग चहा वगैरे ठेवून तर माझा झालेलाच होता। मग लगेचच मी पीठ मळायला सुद्धा घेतलं, कारण की आता पिशव्या वगैरे पॅकिंग करायच्या असतात दुधाच्या, तर त्याच्यामुळे पीठ मी मळून ठेवते जेणेकरून मग ते व्यवस्थित भिजेल आणि मग आपल्या ज्या चपात्या आहेत तर त्या व्यवस्थित अशा टम्म फुगतात किंवा मग व्यवस्थित अशा मऊसूद सुद्धा राहतात। तर त्याच्यामुळे सगळ्यात आधी उठल्यानंतर मी काय करते, चहा ठेवला की लगेचच पीठ मळायला घेते। जोपर्यंत माझं पीठ मळून होते तोपर्यंत दुसरीकडे माझा चहा सुद्धा होतो। तर त्याच्यामुळे मग काय करते, आधी पीठच मळून घेते जेणेकरून पीठ व्यवस्थित भिजेल आपलं। तर आता इथे पीठ मळताना व्यवस्थित असं मळून घ्यायचं पीठ, जेणेकरून मग ते व्यवस्थित असं भिजेल आणि अगदी मऊसूद असं राहील। तर सकाळी बघा अशी कामाची धावपळ असते, तर थोडा वेळ लवकर उठायचं सकाळी, जेणेकरून आपली जी कामे आहेत ना तर ती लवकर आवरतात आणि जास्त घाई गडबड सुद्धा करायची नाही। बरेचदा कसं होतं, आपण थोडंसं लेट वगैरे उठलो की आपली खूप धावपळ होते किंवा असं वाटतं की आता कधी कामे होतील, किती वेळ राहिला शिल्लक, किंवा आता मी सगळं कसं उरकणार। तर बरेचसे असे प्रश्न जे आहेत ते सकाळी लेट उठलं की पडतात। पण तरीसुद्धा थोडंसं लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा, आणि जरी आपल्याला थोडंसं लवकर उठता नाही आलं तरीसुद्धा असे म्हणजे कामाची जी आहे ना तर ती घाई करायची नाही। अगदी रिलॅक्समध्ये जसं आपण रोजच्या पद्धतीने आपली कामे करतो तर त्याच पद्धतीने करायची, जास्त घाई करायची नाही। बरेचदा कसं होतं, आपण जर असं खूप गोंधळल्यागत कामाला सुरुवात केली ना तर तरीसुद्धा काय होतं ना की आपली जी कामे आहेत ना तर ती बिघडतात। म्हणजे जर आपण एखादं काम करायला घेतलं आणि जर आपण असं चिडलेलं असलो किंवा मग असं सकाळच्या घाई गडबडीत जर आपल्याला असं थोडंसं गडबड जर झाली तर काय होतं ना, ती कामे आहेत ना तर ती व्यवस्थित होत नाही। तर त्याच्यामुळे काय करायचं, रिलॅक्समध्ये कामे करायची। तर आता इथे बघा मी पीठ मळून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मग मी पिशव्या वगैरे भरून घेतल्या, जीविकाला आंघोळ वगैरे घालून घेतली। तर बाहेर बघू शकता तुम्ही आता उजेडलं सुद्धा होतं सकाळी। तर लगेचच मी चपात्या सुद्धा करायला घेतल्या, भाजी वगैरे करून झालेली होती आणि तुम्ही बघू शकता पीठ जे आहे ते आपलं व्यवस्थित भिजलेलं होतं। तर त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आपल्या चपात्या सुद्धा किती व्यवस्थित अशा झालेल्या आहेत। आणि जोपर्यंत आपली वरची चपाती भाजून होते ना तर तोपर्यंत आपली खालची जी चपाती आहे ना तर ती सुद्धा लाटून झाली पाहिजे, जेणेकरून जो गॅस जो आहे आपला तर तो वाया जात नाही। आणि वरची चपाती भाजून होईपर्यंत खालची चपाती लाटून झाली की स्वयंपाक सुद्धा आपला पटकन होतो, गॅस वायाला सुद्धा जात नाही। आणि एकदा गॅस जर बारीक केला ना तुम्ही तर बघा तुमच्या चपात्या आहेत ना तर त्या फुगत सुद्धा नाहीत आणि अशा कडक वगैरे राहतात। तर त्याच्यामुळे जोपर्यंत वरची चपाती भाजून होतीये तर तोपर्यंत खालची लाटून आपली झालीच पाहिजे। तर आता इथे सकाळी माझ्या चपात्या सुद्धा मी आवरून घेतल्या। त्यानंतर मग जीविकाला मी स्कूलला सोडून आले। तिला एकदा स्कूलला सोडलं ना की मग मी माझी जी बाकीची कामे असतात ना तर ती करायला मोकळी होते। म्हणजे कसं घरात कोणीही म्हणजे असं मध्ये मध्ये करणारं नसतं, कारण की सतत कसं होतं, आपण काही काम करायला घेतलं आणि मुलांची अशी मध्ये लुडबुड असली ना की मग आपली जी कामे आहेत ना तर ती आपल्याला व्यवस्थित अशी आवरता येत नाही। आणि सकाळचा स्वयंपाक जो आहे तर तो मी पटकन आवरून घेते आणि त्यानंतर लगेच क्लिनिंगला सुरुवात करते। तर दररोज घरातली क्लिनिंग करणं तर कुणाला चुकलेलं नाही, सकाळचं झाडून किंवा फरशी पुसणं, त्यानंतर कपडे, ही कामे जी आहेत ना तर ती रोजचीच आहेत। तर त्याच्यामुळे ही कामे काही आपल्याला चुकलेली नाहीत आणि या गोष्टींची आपल्याला सवय असते। तर त्याच्यामुळे फारशी आपली गडबड सुद्धा होत नाही। अगदी निवांत असं काम करायचं, रिलॅक्समध्ये, जास्त चिडचिड वगैरे करायची नाही कामे करताना।
आपण असं रिलॅक्समध्ये कामे केली ना की बघा आपली चिडचिड होत नाही आणि कामेसुद्धा आपली व्यवस्थित अशी होत राहतात। तर आता इथे सकाळी मी काय करते, आधी स्वयंपाक वगैरे झाला ना की लगेच घरं जी आहेत ना ती झाडून घेते आणि देवपूजा जी आहे तर ती माझी सकाळीच होते। म्हणजे अंघोळ वगैरे झाल्यानंतर मी लगेचच देवपूजा सुद्धा करून घेत असते, जेणेकरून मग एकदा देवपूजा वगैरे झाली की आपली बाकीची जी कामे आहेत तर ती करायला आपण मोकळे होतो। तर आता जीविका स्कूलला जाताना मग थोडासा पसारा होतो इकडे तिकडे, म्हणजे तिचे कपडे वगैरे असतात किंवा स्कूलचं जे काही सामान वगैरे असतं त्यानंतर मग तिची आवरावर करायची। तर थोडंसं जे सामान इकडे तिकडे झालेलं असतं तर मग मी ते आवरून घेत असते लगेचच, जेणेकरून मग घरामध्ये जास्त पसारा सुद्धा होत नाही आणि वस्तू जिथल्या तिथे ठेवून दिल्या की त्या पटकन सापडतात सुद्धा। तर तिची कपडे मी तिच्या बास्केटमध्ये ठेवत असते डेली वेअरची, आणि जर काही एक्स्ट्राची वगैरे असतील तर ती लगेचच मी ठेवून देते। आणि माझा नाश्ता वगैरे सुद्धा मी आवरून घेते, एकदा ती स्कूलला गेली की लगेचच नाश्ता करते मी। आणि असं सकाळच्या घाई गडबडीत नाश्ता जो असतो ना आपला तो स्किप करायचा नाही, कारण की आपल्याला दिवसभरामध्ये भरपूर अशी जी कामे आहेत ना तर ती करायची असतात, तर त्याच्यामुळे आपल्यामध्ये एनर्जी असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। बरेचदा कसं होतं, कामाच्या घाई गडबडीत आपण महिला काय करतो, नाश्ता जो आहे तो स्किप करतो। तर नाश्ता स्किप केल्यामुळे किंवा आपल्या शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे सुद्धा बरेचदा आपल्या शरीरामध्ये सुद्धा चढ उतार होत असतात। कधी हार्मोन्स कमी जास्त होतात किंवा कधी आपल्याला खूप डोकं वगैरे दुखतं किंवा कधी ॲसिडिटी वगैरे होते, म्हणजे सतत काही ना काहीतरी दुखणं हे लेडीजच्या मागे चालूच राहतं। तर ते यामुळे होतं की आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो, तर घरातली कामे ही काही कुठे पळून जात नाहीत, ती आपल्यालाच करायची आहेत। तर त्याच्यामुळे नाश्ता जो आहे ना तर तो व्यवस्थित करायचा। आपण आपल्या शरीराची काळजी स्वतःच घेतली पाहिजे, ज्याप्रमाणे आपण दुसऱ्यांची काळजी घेतो तर त्याचप्रमाणे आपण आपली सुद्धा काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। तर बघा मी आधी घरं वगैरे झाडून घेतली आणि त्यानंतर मग ही जी भांडी आहेत ना जाळीतली तर ती मी आधी लावून घेते। तर रात्रीची भांडी असतात तर ती घासून वगैरे ठेवली की सकाळपर्यंत ती सुकतात, तर त्याच्यामुळे आधी मी काय करते ना ती जी भांडी आहेत ना ती सगळी लावून घेते, जेणेकरून मग जी बेसिंगमधली भांडी आहेत तर ती मला ठेवता येतील। आणि पहिली जी भांडी आहे तर ती लावून घेतली ना ट्रॉलीमध्ये की मग कधीही आपल्याला स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं दुपारी तर पटकन भांडी जी आहेत ना तर ती सापडतात आणि सिंकसुद्धा आपलं जे आहे ना बघा तर ते भरलेलं राहत नाही। आणि सकाळी सकाळी असं व्यवस्थित काम करायचं, कामांचं नियोजन करायचं की आता ही गोष्ट मी केलेली आहे तर त्याच्यानंतर मी दुसरं कोणतं काम करणार आहे, किंवा आता मी भांडी घासून घेतलेली आहे तर त्याच्यानंतर लगेचच मी किचनसुद्धा क्लीन करणार आहे। तर आता इथे बघा मी किचनसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने व्यवस्थित असा क्लीन करून घेतलेला आहे। जेवढा काही स्वयंपाक वगैरे असतो आपला तर तो सगळा मी काढून ठेवते आणि त्यानंतर पूर्ण जी भांडी आहेत तर ती रिकामी करून घेते। तर किचन माझा क्लीन करून झालेला होता तर लगेचच मग मी काय केलं, कपडे सुद्धा धुवून घेतली आणि जोपर्यंत आपली कामे होतात येत ना तर तोपर्यंत असं जास्त थोडा वेळ सुद्धा आपण असं जर आराम केला किंवा थोडा वेळ इकडे तिकडे मोबाईल वगैरे बघत बसलो तर काय होतं ना, कामाचा जो मूड आहे ना तो निघून जातो। तर त्याच्यामुळे काय होतं ना, कामांना सुद्धा लेट होतं आणि आपल्याला सुद्धा आळस येतो। तर आता इथे माझं जे काही कपडे वगैरे होते तर ती धुवून झालेली होती। तर इकडे बाहेर ना आम्ही एक छोटासा नळ म्हणजे केलेला आहे, जेणेकरून मग बाहेरून जर कोणी वगैरे आलं, चिखलाचे पाय वगैरे असतील तर बाहेरच्या बाहेर धुवून ते आतमध्ये येता येतील। तर तिथल्या एरियासुद्धा बघा मी व्यवस्थित असा क्लीन करून घेतलेला होता, कारण की तो थोडासा खराब झालेला होता, म्हणून ते सुद्धा क्लीन करून घेतलं आणि थोडंसं कवळं ऊन जे आहे तर ते सुद्धा शरीराला मिळालं। तर इथे आतमध्ये आले, मग फरशा वगैरे ज्या आहेत तर त्या क्लिनिंगला घेतल्या आणि आतापर्यंत बघा माझे सगळी जी सकाळची कामे असतात ना तर ती 10-11 पर्यंत सगळी माझी आवरून होतात। म्हणजे 10:30 पर्यंत तर मी एकदम रिलॅक्सच असते, कारण की लवकर उठल्यामुळे कामे सुद्धा लवकर आवरतात आणि आपल्याला सुद्धा थोडासा वेळ मिळतो। तर इथे सगळ्या फरशा ज्या आहेत ना तर त्या मी क्लीन करून घेते। दररोज माझी फरशांची जी क्लिनिंग असते ना तर ती असतेच असते, भलेही कितीही लेट हो किंवा कितीही उशीर हो, फरशा या मी रोज क्लीन करते। तर आता फरशा वगैरे तर मी क्लीन करूनच घेतलेल्या होत्या। तर असं कामांचं जे नियोजन असतं ना तर ते व्यवस्थित करायचं, जास्त चिडचिड करायची नाही। तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या कामांचं नियोजन केलं तर वेळेची सुद्धा बचत होते आणि आपली कामे सुद्धा व्यवस्थित होतात। तर आता इथे दुसरीकडे दुपारचा वेळ होता, 12 वाजलेले होते आणि सहसा दुपारी आमचा एवढा काही स्वयंपाक वगैरे नसतो, कारण की सकाळचा जो स्वयंपाक असतो तर तो बऱ्याचदा दुपारी सुद्धा थोडाफार राहतो। मग भाकरी वगैरे जर कोणाला खायची असेल तरच मी गरम गरम टाकते दुपारी, पण आज चिकनचा बेत होता तर त्याच्यामुळे मग इथे मी चिकनची रस्सा भाजी करण्यासाठी इथे माझी स्वयंपाकाची जी आहे ना तर ती तयारी चाललेली होती। तर
आता इथे चिकन जे आहे तर ते मी शिजायला टाकलेलं होतं आणि आता भाकरी वगैरे मी करून घेणार होते, कारण की सगळ्यांना दुपारीच चिकन खाण्याची इच्छा झालेली होती. म्हणून मग मी इथे दुपारी काय केलं ना, चिकन हे घेऊन आलेले होते. मग इथे मी दुपारी जे आहे ते स्वयंपाकाला सुरुवात केली आणि कामे वगैरे आवरल्यानंतर मी थोड्या वेळ काय केलं ना, रेस्ट केला. म्हणजे जे काही माझं यूट्यूबचं काम असतं तर ते मी 1-1.5 तासात आवरून घेते आणि मग त्यानंतर इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती दुपारच्या. तर चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.